नमस्कार, मी गणेश पोकळे. JBP न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तोच विषय वारंवार बोलावं लागतो आहे, कारण त्यात नवीन अपडेट रोज येत आहेत आणि अपडेट इतके असंख्य येत आहेत की एकाच अपडेटवरती बोलू शकतो आपण, अशी परिस्थिती आहे. मुद्दा तोच, 2 महिने होतील आता काही दिवसात संतोष देशमुख यांची हत्या होऊन. त्यातला एक आरोपी आणखी फरार आहे. 100% खरं SIT स्थापन झाली, CID आली, त्याच्यामध्ये निवृत्त न्यायाधीशाकडनं तपासून आले, पण एक आरोपी यांना सापडत नाही. त्याचं नाव कृष्ण आंधळे. देशाच्या बाहेर एक आउट ऑफ म्हणजे काय जगाच्या कुटुपाठीवर गेला आहे. काय पोलीस यंत्रणा सैफ अली खान याच्यावरती ज्यावेळेस अटॅक होतो त्या आरोपीला मुंबईसारख्या महानगरातनं सापडवते. तुम्हाला इथला पोलीस जो बीडचा आहे त्या पोलिसांना कृष्ण आंधळेसारखा एक माणूस सापडत नाही. दुसरी गोष्ट, आता भाजप आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे नावाच्या व्यक्तीचा जो मृत्यू झाला ते प्रकरण समोर आणलं. याच्यामध्ये कायम संतोष देशमुख यांच्या हत्या झाल्याच्यानंतर वंजारी आरोपी आहेत आणि संतोष देशमुख हे मराठा आहेत म्हणून यांनी जाती रंग दिला. धनंजय मुंडेला टार्गेट केले म्हणून काय लोकांना वाटलं ही जाती आहे. मला सांगा, महादेव मुंडे आणि धनंजय मुंडे एका जातीतले येतो. त्यांचे सन्मानी आणि त्यांचे म्हणजे सर्वा किंवा त्यांचे जे काय त्यांचं सर्व त्यांनी ज्यांच्यासाठी पणाला लावलं ते वाल्मिक कराड आणि त्यांची टोळी जे आत्ता फरार आहे, काय अटक आहे. महादेव मुंडेच्या प्रकरणात कोण आहे दुसरी गोष्ट, आपण ज्याला म्हणतो कुंपण सेत खायला लागल्यावर कोणाकडे जायचं. पोलीस खात्यात ते लोक जर आता अक्षरशः ह्या गोष्टीत मदत करत असतील तर मला सांगा, न्याय मागायला जायचं कोणाकडे. आणि प्रश्न पडतो लोकांना की बिहार जो बीडला उपमा दिली जाते तर असं का म्हणताय तुम्ही? अहो, बीडचा बिहार नाही, आता काय व्हायला लागलं. मुद्दा इतकाच आहे, बीडचा बिहार तर झालायच, आता आपण त्याच्या पलीकडे वाईट होऊ नये आणखी म्हणून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता बिहार राहिलेलं नाही, बिहारच्याही पलीकडे जायचा प्रवास सुरू आहे आपला, पण तिथं थोपवायचं आहे म्हणून सगळी प्रक्रिया सुरू आहे. वस्तुस्थिती अशी आहे आता की आमदार सुरेश धस असं त्यांचं म्हणणं आहे की आता मी इथं बीड जिल्ह्यामध्ये जे काय त्यांच्या भाषेत अंटू फंटू आहेत वाल्मिक कराडचे, त्या सगळ्यांची लिस्ट म्हणजे पोलिसांची गृह खातं श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री तेच आहेत त्यांच्याकडे देणार आहे. पण मला सांगा, एखाद्या माणसाच्या आपण वळचणीला जात असताना त्याची गुलामी किती स्वीकारू शकतो? त्यांनी इतकं क्रूर कृत्य केलेलं असताना, इतकी क्रूर घटना झालेली असताना पोलिसांनी त्या गोष्टीत त्याला मदत करावी ही किती वाईट आणि दयनीय आहे. हे त्याच्यापेक्षा क्रूर वाटतं मला. बीडचं पोलीस डिपार्टमेंट असो किंवा महाराष्ट्रातलं पोलीस डिपार्टमेंट असो, हे कायम ज्या व्यक्तीवर अन्याय झाला आहे, ज्यांच्यावरती अन्याय होतो आहे, यांच्या बाजूने असायला पाहिजे. मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला जाणीवपूर्वक, संतोष देशमुख हत्या प्रकरण ज्यावेळेस झालं त्याच वेळेची घटना आहे. स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी जो परभणीच्या आंदोलनात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, आंदोलनात नाही अटक केल्याच्यानंतर, आणि त्या कुटुंबाचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी आमच्या भावाला मारलं. म्हणजे सोमनाथच्या भावाला मी बोललो स्वतः, त्याचं असं म्हणणं आहे की पोलिसांनी मारले. आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे, एक पोलीस, हे तुम्हाला मी भयंकर आणि एकदम धक्कादायक गोष्ट अशी सांगतो आहे की एक पोलीस असं म्हणलं त्याला की 50 लाख रुपये की एक जणाला नोकरी देतो हे प्रकरण मिटून टाक. याचा कारण अर्थ काय होतो? एका पोलिसांनी सरळ 50 लाख रुपयांची लाच त्याला ऑफर केली आणि त्याला हे प्रकरण दाबून टाकण्याचं कारण का की पोलिसांनी मारहाण केली. त्याच्यानंतर सोमनाथचा मृत्यू झाला. सोमनाथचं वय 35 होतं. सोमनाथ उच्च शिक्षित मुलगा होता. PhDच्या नंतरचं शिक्षण तो पोस्ट डॉक्टरेट घेत होता. अशी उच्च शिक्षित मुलं जर तुम्ही अशी चिरडून मारणार असताल, एकदम क्रूर घटनेने मारणार असाल, तर ह्या देशाचं भविष्य काय हा प्रश्न पडतो. आणि उलट तुम्ही असं सांगता त्याच्या भावाला, सख्या भावाला, ज्याने आपला भाव गमावला आहे, त्याची भावना काय असेल आणि त्यावर अशा अवस्थेत तुम्ही त्याला सांगता की 50 लाख रुपये देतो म्हणून. तुम्हाला कुणाला वाचवायचे? असे किती कोटी रुपये वरून यायला लागलेत की तुम्ही याला 50 लाख देत आहे. जो 50 लाख देतोय त्याने किती कोटी घेतलेत हा प्रश्न उत्पन्न होतो. आणि तुम्ही पोलीस आहात, तुमच्याकडं न्यायाची अपेक्षा सामान्यांना असते. आणि जर अशा पद्धतीने तुम्ही 50 लाखाची मागणी त्याला करत असताल तर मला सांगा, नक्की न्याय कोणाकडे मागायचं? अहो, एका स्टेपला हातबल होतो माणूस. एखादा माणूस आपल्या गावातल्या कोणाला तरी मोठ्या माणसाला न्याय मागतो, तिथं नाही काय झालं तर माणूस तालुका लेवलला कोणाला तरी एखाद्या पुढाऱ्याला सांगतो, तिथं नाही काय झालं तर माणूस एखाद्या पोलिसाकडे अधिकारी जातो, मंत्र्याकडे जातो. अहो, मला सांगा, एक अंतिम न्याय कुठं मिळू शकतो यांना? ही सामान्य रोज जगणारी, उठणारी, बोलणारी, फिरणारी माणसं आहेत, यांना न्याय मिळणार कुठं? त्यामुळे अंतिमतः बीड या प्रकरणामध्ये पोलिसांनी किमान आपली आई, बहीण, भाऊ, वडील, मुलं हे आठवावेत, बायको, सगळे लोक आठवावेत. आणि ह्याच कुटुंबात जर आपल्या कुटुंबात ही गोष्ट घडली, ज्या संतोष देशमुख ती जर आपल्या घरात घडली तर काय होईल? ही गोष्ट भावना मनात बाळगावी. आणि संतोष देशमुख या कुटुंबाला न्याय मिळावा. तो जातीचा कुठला असो, पण तो माणूस होता. त्यालाही मारताना वेदना झाल्या, उद्या कदाचित तुम्हाला मारताना वेदना होऊ शकतात. आणि असं जर केलं तुम्ही तर भविष्यात तुमचाही नंबर लागू शकतो जो संतोष देशमुखचा लागला. कारण एखाद्या माणसाला पैशांची, खंडणीची आणि मोठ्या रॉयल राहण्याची जर सवय लागली, त्याची जर लालच लागली, तर तो माणूस कुणालाही खाऊ शकतो. जसा मराठा समाजातला माणूस मारला तसं त्यांनी वंजारी समाजातले अनेक माणसं मारले. त्यामुळे कोणावर येऊ शकतो. तुम्ही किमान बायस पद्धतीने वागू नका, पार्शियल पद्धतीने त्याचा तपास करू नका.
तुम्ही न्यायिक पद्धतीने तपास करा आणि संतोष देशमुखच्या कुटुंबाला न्याय द्या, कारण एका जीवाला तुम्ही न्याय दिल्याचं त्याच्यात दिसून येईल. आता ह्या घटनेत मी आणखी अपडेट देणार आहे. तुम्ही GPP न्यूजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि लोकांपर्यंत पोहोचा. मी अनेक गोष्टींवरती बोललो आहे. मध्ये काही अपडेट होत्या परंतु जाणून टाळल्या मी, परंतु आता हे अतिरेक होते म्हणून आज व्हिडिओ केला आहे. आपण याच्यावरती करत राहू, तर लोकांवरती नक्की लोकांपर्यंत हा GPP न्यूज पोहोचा. तुर्तास थांबूया.